शुरू करने वाले कितने लोग एक्साइटेड है एंड वी आर गोइंग टू स्टार्ट विद सम एक्साइटिंग म्यूजिक और हमारे बीच में बीएफसी कोयर है क्यों ताली बजाकर हम उनका स्वागत करें और हम इस क्रिसमस कैरल्स का हम मजा उठाने वाले हैं। किती जण एक्साइटेड आहे या संध्याकाळी? जसं आम्ही कॅरल्स गात आहोत का नाही आपण आपल्या जागेवर उभं राहूया. जसं आम्ही कॅरल गात आहोत तर या कॅरलचे असे लिरिक्स आहे की सुन लो मेरे भाइयो. जेव्हा परमेश्वर या जगामध्ये आला त्यांनी खूप वेगवेगळे चमत्कार केले, त्यांनी मुर्द्यांना उठवलं, असे वेगवेगळे चमत्कार केले त्यांनी. या कॅरल्समध्ये तसंच लिहिलं आहे. जसं आम्ही कॅरल्स गात आहोत, तुम्ही टाळ्या वाजू शकता जर तुम्हाला लिरिक्स येत नसतील. लिरिक्स तुम्हाला वरती दिसतील पण तरी पण तुम्ही ट्राय करू शकता आमच्या पाठीमागे गात. सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया. सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया. सुन लो मेरी बहनों, मसीहा मेरा दुनिया में आया. सुन लो मेरी बहनों, मसीहा मेरा दुनिया में आया. दुनिया में आया, जीवन लाया. दुनिया में आया, जीवन लाया. चंगाई उसने दिलाया, मसीहा मेरा दुनिया में आया. चंगाई उसने दिलाया, मसीहा मेरा दुनिया में आया. दुनिया में आया, मुर्दे जिलाया. दुनिया में आया, मुर्दे जिलाया. लाजर को उसने जिलाया, मसीहा मेरा दुनिया में आया. लाजर को उसने जिलाया, मसीहा मेरा दुनिया में आया. सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया. सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया. दुनिया में आया, मुक्ति दिलाया. दुनिया में आया, मुक्ति दिलाया. पापों से हमको छुड़ाया, मसीहा मेरा दुनिया में आया. पापों से हमको छुड़ाया, मसीहा मेरा दुनिया में आया. सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया. सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया. सुन लो मेरी बहनों, मसीहा मेरा दुनिया में आया. दुनिया में आया. का नाही आपण टाळ्या वाजू शकतो. पाप हटाने को, श्राप मिटाने को तू जग में आया. खुदा हमको बचाने को, मुक्ति मिटाने को चूली पे कुर्बान हुआ. पाप हटाने को, श्राप मिटाने को तू जग में आया. खुदा हमको
बचाने को, मुक्ति दिलाने को सूली पे कुर्बा हुआ। मेरे आंसुओं को तूने शांति दिया, मेरे आंसुओं को तूने शांति दिया। मेरे यीशुवे, 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 मेरे यीशुवे। सोना न मांगा है, चांदी न मांगा है, हृदय को मांगा है वो। दौलत न मांगा है, शोहरत न मांगा है, हृदय को मांगा है वो। सोना न मांगा है, चांदी न मांगा है, हृदय को मांगा है वो। हृदय न मांगा है, शोहरत न मांगा है, हृदय को मांगा है वो। मैं ढूंढने गया नहीं, वो ढूंढने आया मुझे। मैं ढूंढने गया नहीं, वो ढूंढने आया मुझे। मेरे यीशुवे, 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 मेरे यीशुवे। हे नेक्स्ट कॅरल हे मराठीमध्ये आहे. किती जणांना मराठी येतं? सगळ्यांना मराठी येतं, राईट? सो हे मराठी याचे लिरिक्स असे आहेत की आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला. तर का नाही आपण सगळे मिळून गाऊया. आला जगात आला, आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला. आला जगात आला, आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला. आला जगात आला, आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला. सोडून स्वर्ग सुख, धनदूत देवलोक. सोडून स्वर्ग सुख, धनदूत देवलोक. झाला गरीब झाला, झाला गरीब झाला, हा दुनिया बनाने वाला. झाला गरीब झाला, आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला. येशू हे नाम त्याला, लाभे जगतपतीला. येशू हे नाम त्याला, लाभे जगतपतीला. तारावया जगाला, तारावया जगाला, हा दुनिया बनाने वाला. आला जगात आला,
इमैनुएल आला, इमैनुएल आला, हाँ दुनिया बनाने वाला, आला जगत आला, आला जगत आला, हाँ दुनिया बनाने वाला आला जगत आला, आला जगत आला, हाँ दुनिया बनाने वाला, आला जगत आला, आला जगत आला, हाँ दुनिया बनाने वाला. शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया. शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया. गडरिए रात में भेड़ों को चराते थे, रात में भेड़ों को चराते थे गडरिए रात में भेड़ों को चराते थे, रात में भेड़ों को चराते थे गडरिए रात में भेड़ों को चराते थे, रात में भेड़ों को चराते थे गडरिए रात में भेड़ों को चराते थे. रात में भेड़ों को चराते थे दूत संदेश उन्हें दे गया, दूत संदेश उन्हें दे गया, आज पैदा मसीह हो 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 गया. स्वर्ग झूम झूम करके ये गाता था, स्वर्ग झूम झूम करके ये गाता था स्वर्ग झूम झूम करके ये गाता था, स्वर्ग झूम झूम करके ये गाता था ओ स्वर्ग झूम झूम करके ये गाता था, स्वर्ग झूम झूम करके ये गाता था स्वर्ग झूम झूम करके ये गाता था. स्वर्ग झूम झूम करके ये गाता था सारी दुनिया का नूर आ गया, सारी दुनिया का नूर आ गया आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया. शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह 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 हो गया. क्यों ना हम बीएफसी कॉलेज के जोर से ताली बजाएंगे. थैंक यू, आपने बहुत अच्छे से हमें गानों में लीड किया. थैंक यू सो मच. हम सब अपने जगह पे बैठ सकते हैं. थैंक यू सो मच. फिर एक बार आप सभी का स्वागत करता हूँ बीएफसी फन फेयर में. कितने लोगों ने कैरल्स एंजॉय किया और इससे आगे भी आप एंजॉय करने वाले हो. यहाँ पे हम एक स्किट देखने वाले हैं. इस स्किट में आपको मज़ा आने वाला है, लेकिन इसमें आपको कुछ सीखने को भी मिलने वाला है. तो इस समय हमारे बीच में बीएफसी के यूथ्स हैं और वो हमें स्किट में चलाएंगे.
Can we clap loudly for these guys? Louder, louder. Let's make it loud. Amazing, amazing. They did an amazing job, right? स्किट खूप सुंदर केला आहे. Yes? Yes. Can we all give them a round of applause once again? पुन्हा एकदा त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. Yes. We really appreciate the team that worked behind this. आणि स्किटमध्ये ज्या टीमने काम केलं त्यांचं मी खरोखर कौतुक करतो. And once again, we want to welcome you all पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो to this fun fair. या फन फेअर मध्ये. We are so grateful to host you today evening. आणि आज तुम्हाला इथं बोलून आम्हाला खूप चांगलं वाटत आहे. And as we go ahead in this program, जसं या कार्यक्रमामध्ये आपण पुढे चाललो आहोत. we're going to talk about the meaning of Christmas. ख्रिसमस काय आहे आम्ही हे तुम्हाला सांगणार आहोत. As we all saw in this skit, जसं आम्ही या स्किटमध्ये पाहिलं, we saw this girl who was stuck in a mess. आम्ही पाहिलं की ही मुलगी एका अडचणीमध्ये अडकली होती. She was being tormented by so many things, right? आणि जीवनामधल्या पुष्कळ गोष्टींनी तिला त्रास होत होता, बरोबर. There were a lot of things there like depression, anger, addictions. तिकडे वेगवेगळ्या गोष्टी होत्या. निराशा होता, राग होता, व्यसन होतं. And we can see the trouble that she was going through. आणि ती कुठल्या अडचणीमधून चालली होती आपण ते पाहू शकत होतो. But we see the man in white, the person who comes in at the right time. परंतु आपण पाहिलं त्या पांढऱ्या कपड्यांमध्ये एक योग्य समय व्यक्ती आतमध्ये आला. And he comes in and he saves her, right? तो येतो आणि तिला वाचवतो. And that is the story of Christmas. आणि हीच आहे ख्रिसमसची गोष्ट. This is our story. ही आमची गोष्ट आहे. This is your story. ही तुमची पण गोष्ट आहे. And that is what we want to tell you today. आज तुम्हाला आम्हाला तेच सांगायचं आहे That this man who came to save her की हा जो व्यक्ती तिला वाचवण्यासाठी आला is none other than Christ Jesus. तो इतर कोणी नाही परंतु येशू ख्रिस्त आहे. Jesus, our Savior. येशू आमचा तारणारा. And He came तो आला to save us आम्हाला वाचवण्यासाठी from our brokenness, आमच्या तुटलेल्यापणामधून from all that we are going through. आणि जे काय मी जातो त्या प्रत्येक गोष्टीमधून. And that is why we celebrate Christmas. म्हणूनच आम्ही ख्रिसमस साजरा करतो. You know, you can see all of these beautiful lights and decorations here, right? तुम्ही पाहू शकता सुंदर डेकोरेशन आहे, लाईट्स आहेत. You know, we love all of that. आम्हाला सगळं काय आवडतं. We love gifts. आम्हाला गिफ्ट्स आवडतात. We love the Christmas tree. आम्हाला ख्रिसमस ट्री आवडतं. We love taking pictures, right? आम्हाला फोटो काढायला पण आवडतात. But the true meaning of Christmas is much more than that. परंतु ख्रिसमसचा खरा अर्थ ह्यापेक्षा पण अधिक आहे. It is about Jesus, हे येशू बद्दल आहे who is God जो देव आहे, and who came into this world. जो या जगामध्ये आला. He was born as a man, मनुष्य म्हणून त्याने जन्म घेतला. as a baby, just like you and just like me. तुमच्याने माझ्यासारखा तो बाळ म्हणून जन्मला. And when he came into this world, जेव्हा तो या जगामध्ये आला he walked like you and me. तुमच्याने माझ्यासारखा तो चालला. He lived like you and me. तुमच्याने माझ्यासारखा तो जगला. He slept, he cried. तो झोपला, तो रडला. This man, हा मनुष्य who was God, जो देव होता walked on this earth तो या पृथ्वीवर चालला and he did so many good things. आणि त्याने भरपूर चांगले कामं केले. He healed those who were sick. जे आजारी होते त्यांना त्याने बरं केलं. He raised those who were dead. जे मेलेले होते त्यांना जिवंत केलं. He helped the broken. त्यांनी जे तुटलेले आहेत त्यांना त्यांनी आरोग्य दिलं. But he was killed. परंतु त्याला मारण्यात आलं. He died. तो मेला. Why did he die? का तो मेला? He died so that he could set us free. तो मेला जेणेकरून तो आम्हाला मुक्त करू शकेल. Whatever we saw in this skit right now, जे काय आता मी या स्किट मध्ये पाहिलं, all of the sin, सर्व पाप, anger, the addiction, राग, व्यसन, the lust, वासना, all of those things, प्रत्येक या गोष्टी Jesus died येशू मेला to set us free. आम्हाला सोडवण्यासाठी. And this is good news. आणि ही सुवार्थ आहे. And this is what we want to tell you today. आज आम्हाला तुम्हाला हे सांगायचं आहे. So Jesus did not just die. येशू फक्त मेलाच नाही, He rose again after 3 days. 3 दिवसानंतर तो पुन्हा जिवंत झाला And he is now alive. व आज तो जिवंत आहे. And we want to tell you that he is alive today. आणि आज आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की तो आजही जिवंत आहे. He is here today. तो आज इथं आहे And he loves you. व तुमच्यावर तो प्रीती करतो. And he loves all of us. व आमच्या सर्वांवर तो प्रेम करतो. See, Jesus did not come
just for a few people. बघा येशू काय थोडक्या लोकांसाठी नाही आला. He did not come to save a few people. तो काय थोडक्या लोकांना वाचवण्यासाठी नाही He आला. came to save the world. तो पूर्ण जगाला वाचवण्यासाठी आला. There is a scripture in the Bible बायबल मध्ये एक शास्त्र आहे जे सांगतं which says, "For God so loved the की world देवाने जगावर एवढी प्रीती केली that he gave his only son, की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, Jesus." येशू. And if you believe in Jesus, आणि जर का तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, you will not perish, you will not be destroyed, तुमचा नाश होणार नाही, but you will have everlasting life. परंतु तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. That again is good news. आणि पुन्हा ती पण एक सुवार्ता आहे. And if you believe in this Jesus, आणि जर का तुम्ही या येशूवर विश्वास ठेवता, you will experience how good he is. तर तुम्हाला अनुभव येईल की तो किती चांगला You आहे. will experience his love, त्याच्या प्रीतीचा तुम्हाला अनुभव येईल, his joy, त्याच्या आनंदाचा, his peace, त्याच्या शांतीचा, and the new hope that he brings in our lives. आणि जी नवीन आशा तुमच्या जीवनामध्ये आणतो. And today, आणि आज I would like to invite each one of you, मी तुम्हाला प्रत्येकाला आमंत्रित करते, if you have not put your trust in Jesus, जर का तुम्ही तुमचा विश्वास येशूवर ठेवला if नाही, you have not experienced him until now, जर का आतापर्यंत तुम्ही त्याचा अनुभव घेतला नाही, I would like to invite you to experience and believe in the Lord Jesus, तर तुम्हाला मी आमंत्रण करतो की तुम्ही येशू ख्रिस्ताचा अनुभव घ्या, because he is our savior कारण तो आमचा तारणारा आहे. and he is the reason why we celebrate Christmas. आणि येशूच कारण आहे की आम्ही नाताळ का साजरा करतो. Yes, thank you. धन्यवाद. Thank you. See, God loves you the way you are. तुम्ही जसे आहात तसं देव तुमच्यावर प्रीती करतो. Whatever you are going through, तुम्ही कशामधून पण चालले असाल, He knows it all. तो ते सर्व काय जाणतो. You know, there are some of you who are facing confusion in your mind. काही लोक आहे तुमच्या मनामध्ये गोंधळ आहे, There is a torment. एक तुम्ही त्रस्त असतात. And we saw in the skit, there is a dark force that is called Satan. आणि आम्ही पाहिलं या नाटिकेमध्ये की एक अंधकाराची शक्ती असते त्याला सैतान He म्हणतात. comes to steal, kill, and destroy. तो येतो चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी. But Jesus said, I have come to give you life and life abundantly. परंतु येशू म्हणाला, मी आलो आहे तुम्हाला जीवन देण्यासाठी व विपुल जीवन देण्यासाठी. And see, this is not a religion. बघा हा कुठला धर्म नाहीये, It is a relationship with the living God. हे एका जिवंत देवाबरोबर नाता आहे. And He loves you the way you are. तुम्ही जसे आहात तसं तुमच्यावर तो प्रीती करतो. maybe you are in some sin. कदाचित तुम्ही कुठल्या पापामध्ये Maybe असाल, some bondage is holding you. कुठलं बंधन तुम्हाला पकडून It ठेवत आहे, doesn't matter. फरक पडत It नाही. doesn't matter what you have done. तुम्ही काय केलं त्यांनी फरक पडत नाही. Maybe you are in that deep pit of sin. तुम्ही त्या पापाच्या खोलवर खड्ड्यामध्ये असाल, He loves you anyway. तुम्ही तो तसंच तुमच्यावर प्रेम करतो. And so this is the invitation. तर हे आमंत्रण आहे. You know, He invites you, to believe in Him. तो तुम्हाला आमंत्रित करतो त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी. We don't have to do anything else. आम्हाला आणखी काही करायचं नाहीये. Just say, Lord Jesus, I put my trust in you. फक्त इतकंच म्हणायचं आहे की येशू मी माझा विश्वास तुझ्यावर ठेवतो. And when you say that, जे तुम्ही हे म्हणता, He will give you an experience. तुम्हाला तो एक अनुभव देईल, Experience of peace. शांतीचा अनुभव His देईल, love will surround you. त्याचं प्रेम तुम्हाला धरेल. Amen. Amen. So, if you are interested, I invite every one of you to stand now. जर का तुम्हाला हे करायचं, मी तुम्हाला प्रत्येकाला आमंत्रण देते की तुम्ही आपल्या Every जागेवर उभे one of राहा. प्रत्येक आपण जण सर्वजण उभे राहू. सर्वजण उभे राहू. Just close eyes. फक्त आपले डोळे बंद करूया. Just close eyes. आपले डोळे बंद करूया. We'll pray this prayer in Hindi. आपण हिंदीमध्ये You प्रार्थना can करू. say after me in Hindi. हम हिंदी में प्रार्थना करेंगे. आप अपनी आंखें बंद करो और मेरे पीछे एक छोटी सी प्रार्थना करनी है. और इस प्रार्थना में जब हम प्रार्थना करेंगे, आपको उस शांति का अनुभव इसी वक्त आएगा, क्योंकि यीशु मसीह यहाँ है. वो जिंदा है और वो हमें शांति देने वाला है. आपके जीवन में जो कुछ परिस्थिति है, जो कुछ तनाव है, उससे छुटकारा देने वाला यीशु यहाँ है. सिर्फ मेरे पीछे एक प्रार्थना करना. यीशु मसीह, येशू मसीह, मैं आप पर विश्वास करता हूँ. मैं पापी हूँ. मेरे सारे पापों की मुझे क्षमा करना. मैं कबूल करती हूँ यीशु मेरा प्रभु है. और खुदा बाप ने यीशु मसीह को मरे हुए से तीसरे दिन फिर से जिलाया. ये विश्वास मेरे हृदय में मैं करती हूँ. यीशु मसीह, आज
तुझे मैं ग्रहण करती हूँ, तुझे मैं ग्रहण करता हूँ, मेरे जीवन में आ जाओ, मेरे जीवन में आ जाओ, आपकी शांति से, आपकी शांति से, प्यार से प्यार से मुझे भर देना, यीशु के नाम से, यीशु के नाम से। आमेन, आमेन। अपनी आंखें बंद रखना, मैं आपके लिए प्रार्थना करती हूँ। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। प्रभु, थैंक यू लॉर्ड। लॉर्ड, आई जस्ट थैंक यू फॉर ईच वन ऑफ आवर डियर वंस। थैंक यू जीसस। प्रभु, आप हर एक को स्पर्श करना, पवित्र आत्मा यीशु मसीह, जो कुछ ज़रूरत है उस ज़रूरत पर आप स्पर्श करना। लॉर्ड, आई प्रे दैट यू टच ईच वन ऑफ देम एट द पॉइंट ऑफ देयर नीड। टच देम, fill them with your peace, your love that sets them free. प्रभु, हम प्रार्थना करते आपकी शांति से उन्हें भर देना, आपके प्यार का एहसास उन्हें होने देना। इसी वक्त आप उन्हें स्पर्श करना। Lord, we submit to, we come against every powers of darkness, every spirit that tries to attack them. We come against those darkness in the name of Jesus. यीशु मसीह के नाम से सारे शैतान के कार्य को हम हकाल देते हैं और आपकी शांति और आपका छुटकारा प्रभु हम रिलीज करते हैं। हम धन्यवाद देते हैं, धन्यवाद। He just loves you. And some of you youngsters, you are having this weird thoughts in your mind, but right now Jesus, he knows it and he wants to set you free. Just believe in him. The Bible says, taste and see that the Lord is good. परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा, तो किती चांगला आहे. थँक यू जीसस. धन्यवाद येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन. Thank you. Can you give a clap offering to God? And over to Joy. थैंक यू। हम स्किट टीम के लिए जोर से ताली बजाएंगे। बहुत अच्छा स्किट उन्होंने हमारे लिए किया। थैंक यू सो मच। आमेन, आमेन। आप सब अपने जगह पे बैठ सकते हो। थैंक यू। हमारा फन फेयर ख़त्म नहीं हुआ है, उसका एक पार्ट ख़त्म हुआ है। हमने सबने सीखा और जाना कि क्रिसमस क्या है। कितने लोगों को समझ में आया कि क्रिसमस क्या है? यीशु मसीह आपके लिए और मेरे लिए इस जगत में आया, उसने हमारा जीवन बदल दिया। यही क्रिसमस है। आमेन। तो ये समय है, हम अपनी जगह से उठकर हम बाहर जाने वाले हैं और यहाँ पे आपके लिए कुछ फूड है, गेम्स है। आप इस स्टॉल्स में जा सकते हो, खेल सकते हो। अब हर एक को कूपन दिया जाएगा। आप कूपन काउंटर से कूपन्स कलेक्ट कर सकते हो। जो हमारे भाई बहन वेज खाते हैं आपके लिए पाव भाजी के स्टॉल्स है, नॉन वेज के लिए भी कीमा पाव के स्टॉल्स है एंड गेम्स की भी स्टॉल है। तो आप एक दूसरे के साथ मिल सकते हो। यू कैन मेक फ्रेंड्स, यू कैन हैंग आउट और आप इस फन फेयर का आनंद उठा सकते हो। और जो लोग प्रार्थना करवाना चाहते हैं, इफ़ यू हैव कम टू द चर्च फॉर द फर्स्ट टाइम एंड यू वांट टू गेट प्रेयर्ड फॉर, हमारे पास एक प्रेयर का काउंटर भी है। आप वहाँ पे जाके आपकी प्रेयर रिक्वेस्ट, प्रार्थना की ज़रूरत बता सकते हो और वो लोग आपके लिए ज़रूर प्रार्थना करेंगे। सो हम गेम्स खेलेंगे, स्नैक्स, टी और कॉफ़ी का भी एक्सपीरियंस करेंगे और इस फन फेयर को एंजॉय करेंगे। थैंक यू सो मच फॉर कमिंग हियर एंड गॉड ब्लेस यू। एंजॉय द इवनिंग। थैंक यू।